राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून धरणे आंदोलन चालू केल्याने गेवराई शहरातील बस सेवा खंडित झाली आहे. या धरणे आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून प्रवाशांची तारांबळ यावेळी पाहायला मिळाली. राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करा. ₹4,849 कोटींमधील उर्वरित रक्कम त्वरित अदा करा. मूळ वेतनात दिलेल्या ₹5,000, 4,000, 2,500 मुळे झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी सरसकट ₹5,000 द्या. एसटी कर्मचारी व कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा इनडोअर व आउटडोअर त्वरित सुरू करा. सुधारित जुलमी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये त्वरित बदल करा. विद्यमान एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना तसेच सेवानिवृत्तांना व त्यांच्या पत्नीस सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या. इत्यादी मागण्यासाठी आजपासून धरणे आंदोलन करण्यात आले आहे. बस सेवा खंडित झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या सर्व आंदोलनासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता ते काय म्हणाले पाहूया. धरणे आंदोलन आहे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळावी या उद्देशाने हा धरणे आंदोलनात सर्व कर्मचारी संघटना 14 संघटना या धरणे आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि राज्य सरकारला याची जाण व्हावी म्हणून हा धरणे आंदोलन हे पुकारलेलं आहे. यामध्ये एका डेपोचे प्रत्येक कर्मचारी, मग ते क्लार्क असो, अधिकारी असो, चालक वाहक असो, माझे यांत्रिक कर्मचारी असो, हे सगळे सहभागी झालेले आहेत या धरणे आंदोलनात. आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ मिळावी. 2016च्या करारामध्ये आमचा जो करार पेंडिंग आहे त्यामध्ये आम्हाला 2016च्या करारामध्ये 5, 4, 2.5 जी वेतनवाढ दिलेली आहे. ती वेतनवाढ ही एकतर्फी केलेली आहे. ही वेतनवाढ आम्हाला नको होती. आम्हाला सरसकट एक तर 5,000 पूर्ण कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात यावी. त्याचबरोबर अद्यापपर्यंत आम्हाला महागाई भत्ता, घरभाडं ह्या वेतनवाढीमध्ये दिलेल्या नाही आहेत. त्याचा फरकही अद्यापपर्यंत दिलेला नाही. वेतनवाढ महागाई भत्ता वाढ केल्याच्या नंतर आम्हाला वेतनवाढ ही 6 महिन्याने 4 महिन्याने दिलेली जाते. तो फरक आम्हाला महागाई भत्त्याचा दिला जात नाही. त्यामुळे हे धरणे आंदोलन बेमुदत करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुढचं पाऊल काय असेल? मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी इथे ठिय्या मांडून राहणार आहेत आणि हे धरणे आंदोलन हे बेमुदत राहणार आहे.